पूर्ण 18 तासाचा आमचा प्रवास झालेला आहे. काल आम्ही जे 7:30ला बसलेलो ते इथे आम्ही सकाळी 1:30 वाजता म्हणजेच दुपारी 1:30 वाजता उतरलेलो आहे. आणि आता आम्ही ते बॅगा वगैरे घेऊन बाहेर स्टेशनच्या बाहेर चाललेलो आहोत. हे रेणुगुंटा स्टेशन आहे. इथून आपल्याला जायचं आहे तिरुपती बालाजीला, बालाजीचं दर्शन घेण्यासाठी. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर ही गाडी आम्ही बुक केली होती. इथून आम्हाला जायचं होतं श्रीनिवासतमला, जिथे रूम्स वगैरे अवेलेबल असतात आणि तिथेच आपल्याला दुसऱ्या दिवसाची बुकिंग घ्यायची आहे दर्शनासाठी. तिथे टोकन पास वगैरे भेटतो. तर फायनली आम्ही गाडीत बसलेलो आहे आणि खूप छान असं वाटतं आहे. बाहेर इकडे तिकडे वेगळंच बघायला छान मस्त मजा वाटते, बघायला वेगळं काहीतरी. ह्या ज्या ब्रिज पिलरवर जे डिझाईन वगैरे केलेलं आहे ते पण खूप छान वाटत होतं. इथे रात्री लाईटिंग वगैरे असतात. आम्ही सगळे थकलेलो होतो, खूप दमलो होतो एवढा प्रवास करून. त्यानंतर इथे आम्ही 1-2 हॉटेल वगैरे बघितले, तर एवढे काही खास वाटले नाही. तर फायनली साई ग्रँड हॉटेलला आलो आम्ही. आणि इथे आल्यानंतर इथे हॉटेल्स वगैरे चेक केले, छान होते. प्राईस पण ठीक होती. 2000 पर डे होते. आम्हाला 2 दिवसासाठी रूम पाहिजे होती. आतमध्ये जाऊन आम्ही पहिले रूम वगैरे बघितले, आम्हाला फ्रेश वाटले, क्लीन वाटले आणि मग आम्ही ठरवलं का इथेच राहूया 2 दिवस. ही अशी मस्त अशी आमची रूम होती 4 बेडची. आणि आम्ही आल्यानंतर आम्हाला लगेच जायचं होतं ते दुसऱ्या दिवशीचं कूपन घेण्यासाठी. आम्ही इथे बॅगा ठेवून लगेच निघालो होतो जिथे कूपन भेटतात दुसऱ्या दिवसासाठी तिथे, कारण की नाहीतर खूप वेळ लागतो. 16 17 तास लागतात दर्शनासाठी. इथे आम्ही आलो होतो कूपन घेण्यासाठी. तर खूप गर्दी आली होती. आमच्या आधी लोक आले होते. त्याच्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी आमचा फायनली नंबर आला. इथे तुम्हाला येण्यासाठी पहिले आधार कार्ड लागतं. आधार कार्डवर तुमची बुकिंग होते. त्याच्यानंतर हे असा पास तुम्हाला दिला जातो. आम्हाला दुसऱ्या दिवशीचा 8चा स्लॉट भेटला. हे घेऊन आम्ही बाहेर आलो. थोडी शॉपिंग वगैरे केली. मी साडी वगैरे घेतली. पोरांना लुंगी घ्यायची होती ते घेतलं. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो, नाश्ता वगैरे घेतला. इथला फेमस डोसा, परत चपाती, शेवभाजी, पनीर भाजी वगैरे घेतली. पोरांनी हे फ्राईड राईस, दाल खिचडी वगैरे घेतली आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ही साडी बघायची होती, परत ओपन करून बघितली. खूप छान साडी होती, 500 रुपयापर्यंत कॉटनची साडी होती. कलर पण खूप छान होता. खूप छान छान साड्या इथे होत्या. त्यानंतर आम्ही परत रेडी होऊन परत खाली जाण्यासाठी निघालो. इथलं जे कल्चर आहे ते खूप छान आहे असं बोलतात. तर ते बघण्यासाठी आम्ही पद्मावती मंदिरात जात होतो. तर आम्ही सगळे इथे रेडी होऊन खाली आलो होतो. तर असं आराम करून आम्ही परत निघालो. इथलं हे बघण्यासाठी, इथलं फेस्टिवल चालू आहे असं बोलतात हे लोक. त्यानंतर इथे आम्ही रिक्षा बुक केली आणि इथून 10 ते 15 मिनटं लागणार होते आम्हाला जाण्यासाठी.
त्यानंतर इथे बाहेर सगळी लाईटिंग लावली होती, जसं काय असं वाटत होतं इकडे दिवाळी झालेली आहे. पूर्ण रोड वगैरे सजवलेले होते, प्रत्येक ठिकाणी लाईटिंग होत्या. खूप छान असं वातावरण झालं होतं, जसं वाटत होतं ह्यांच्याकडे दिवाळी झालेली आहे. आम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये आलेलो होतो, त्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात ह्यांचा सीझन असतो, फेस्टिवल असतो. हे बघा, अशी मस्तपैकी छान लाईटिंग केली होती. ते रामाचं लाईटिंग केली होती. त्यानंतर इथून आम्ही उतरलो आणि आम्ही थेट समोर गेलो चालत. इथे आतमध्ये त्यांचा डान्स वगैरे असत आणि त्याच्या मागे मंदिर आहे. तर खूप गर्दी होती आणि आम्ही तिथे पोचलोच होतो तर यांचा कार्यक्रम सुरू झाला होता. गर्दी असल्यामुळे आम्ही मागे होतो, मला काय बघायला भेटत नव्हतं एवढं. तसं पण मागे पुढे जागा करून आम्ही पुढे जात होतो. त्याच्यानंतर आरुष कसा बसा जागा करून पुढे शेवटी त्याला जायला भेटलं. हे 2 पोलीस होते, ते त्याचे खूप कौतुक करत होते, कारण की त्याच्याकडे स्टिक होती आणि तो स्टिकने शूट करत होता. त्याला पण असं वाटत होतं जसं काय मी सेलिब्रिटी आहे, कारण की त्यालाच एंट्री दिली होती आतमध्ये, आम्ही तर मागेच होतो. त्यांना पण दिसत नव्हतं म्हणून खूप मोठी स्टिक केली होती. आणि छोटा यूट्यूबर पण इथे आला होता. त्यानंतर हे फेस्टिवल बघून इथे आरती आली होती. इथे एका ठिकाणी आम्ही आरती घेतली, पाया वगैरे पडलो. त्याच्यानंतर आम्ही परत पुढे आतमध्ये गेलो की मंदिर कसं आहे पुढे बघण्यासाठी. बाकीचे आले नव्हते. इथे ह्यांचा डान्स वगैरे चालू होता, कदाचित दुसऱ्या दिवसाची प्रॅक्टिस चालू असेल. इथे गेलो होतो. इथे खूप गर्दी होती, 50 रुपये एंट्री होती. पण आतमध्ये किती उशीर लागेल माहीत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन थोडे फोटो काढून परत आम्ही इथून निघालो. हे आम्ही इथे फॅमिलीसोबत फोटो काढले. त्यानंतर आम्ही गेलो होतो हॉटेलमधली. इथली फेमस अशी साऊथ थाली आम्ही घेतली होती. खूप छान अशी साऊथ थाली होती. आणि इथलं फेमस आम्ही उत्तप्पा घेतला होता. उत्तप्पा पण खूप छान होता. अशा प्रकारे आम्ही आमचं इथे रात्री डिनर केलं. नूडल्स घेतले होते, परत डोसा घेतला होता, रवा डोसा घेतला होता. आवीचं पोट फुल झालं होतं म्हणून त्याने गोली सोडा घेतला होता. ओके, बाय गाईज. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुम्ही मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.